कराड चिपळूण महामार्ग ठप्प झालाय तर पर्यायी रस्ता पाण्यामुळे वाहून गेलेला आहे। ओढ्याच्या पाण्यामुळे पर्यायी रस्ता वाहून गेलाय तर पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं तयार करण्यात आलेला होता हा पर्यायी मार्ग। कराड चिपळूण महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता अचानक डोंगरावरून आलेल्या ओढ्याच्या पाण्यामुळे वाहून गेलाय। त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। तर डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे महामार्गालगत घातलेला भराव आणि पर्यायी रस्ता पूर्णपणे खचलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत प्रतिनिधी तुषार तपासे। तुषार, नेमकं काय? गेल्या 2 दिवसापासून सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार आहे आणि त्यामुळेच जो कोयना आणि पाटण भागामध्ये जो काही पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे डोंगर उतारावरून मोठ्या प्रमाणात प्रवाह व्हायला सुरुवात झाली आहे। कराड चिपळूण महामार्गाचं काम सुरू आहे आणि खरं तर या ठिकाणी जो काही पूल बनवला जातोय त्या पुलाचं काम सुरू असल्यामुळे शेजारून पर्यायी रस्ता तयार करण्यात आलेला होता। तो जो काही भराव टाकला होता तो भराव पूर्णपणे वाहून गेलाय। त्यामुळे पूर्णपणे ह्या महामार्गावरची वाहतूक आता ठप्प झालेली आहे। दोन्ही म्हणजे कराडच्या कडून जाणारी जी चिपळूणला वाहतूक आहे त्याचबरोबर चिपळूण मार्गे जी येणारी कराडकडे वाहतूक आहे ही दोन्ही मार्गावरची वाहतूक आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वाहन चालकांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय। त्यामुळे पण एकूण पाऊस जो सुरू आहे तो मुसळधार या भागात सुरू आहे आणि त्याच्यामुळेच नदी नाले असतील ते आता ओसंडून वाहताना आपल्याला इथं पाहायला मिळतात। निश्चितच धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी।